आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। भिवंडीत खड्ड्यानं महिलेचा बळी घेतला। खड्ड्यात जाऊन दुचाकीचा तोल गेला आणि मागून येणारं ट्रकनं महिलेला चिरडलं। महिलेचा पती जखमी आहे। गोंदियाच्या सडक अर्जुनी इथं महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या समाधान शिबिरात जवळपास 2000 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला। भिवंडीच्या कोयनर दुर्घटनेतील इमारतीच्या केअरटेकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अमृतलाल निषादला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। संजय राऊतांनी मंत्री जयकुमार गोरेंबद्दल वापरलेल्या अपशब्दाचे पडसाद सातारा जिल्ह्यात उमटतायत। ठिकठिकाणी जयकुमार गोरेंच्या समर्थकांकडून संजय राऊतांचा निषेध केला जातोय। धुळ्यातील दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी कृषी उत्पन्न समितीचे सभापती नारायण पाटील यांच्यासह आमदार अनुप अग्रवाल, राम भदाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। संजय राऊतांनी मंत्री जयकुमार गोरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी साताऱ्यात भाजप आक्रमक झाली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांचं दहिवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, नगरसेवक राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारून चपलांचा हार घालत निषेध व्यक्त केला। पंढरपुरात भाजप आमदार समाधान आवताडे यांनी पूरसदृश्य परिस्थितीची पाहणी करून नदीकाठावरील झोपडपट्टी परिसराला भेट दिली। यावेळी त्यांनी स्थलांतरित कुटुंबांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। नाशिकमध्ये शासकीय कांदा खरेदीत गोड बंगाल होत असल्याचं निदर्शनास आलंय। उमराणा, चांदवड, नाफेड इथं एनसीसीएफच्या गोदामात निकृष्ट दर्जाचा कांदा साठवला जातोय असा आरोप होतोय। डिजिटल युगात मोबाईलमधून बाहेर येणं अशक्य आहे। मात्र मोबाईल आपल्याला वापरायचा की आपण मोबाईल वापरायचा याचा विचार करायला हवा। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडेंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आत्मसमर्पण केलेल्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। भिवंडी जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयानं 3 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। जयकुमार गोरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पंढरपुरात भाजप आणि बहुजन समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं। मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झाली। सोलापुरात संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करत निषेध व्यक्त केला। आता गावाकडील बातम्यांचा